सुंदर मनामध्ये भरली. सगळं खरंय तुमचं, पण तुम्हाला काय वाटतं हे मग मला एकटीला बाहेर सोडल? म्हणजे तिला डोकं आहे का? अरे तिला कुठं कळतं मेंटल स्पेस बीस? माझ्या मानगीटवर बसलेली व्यताळ ती. एक वेळेस शनी बी 7 वर्षानंतर पाठ सोडल, पण ही बाया 7 जन्म काय माझा पिच्छा सोडणार नाही. अरे पण काही दिवस एक दिवस जरी बाहेर राहिलं ना तरी कांगावा करेल ही. बाया माझ्या नवऱ्याचं बाहेर काहीतरी आहे असं बॉम्बा मारत फिरल, सरळ काही दिसतच नाही तिला. मी बोलू का बहिणींशी? कायला उगाच स्वतःचा अपमान करून घेते तू? तू तिला काय बोलली ना ती तुझ्यावर आळ घेईल, माझ्या नवऱ्याला फितवलं म्हणून. नाही, पुढं मागं काय कमी जास्त झालं ना आमचं तर ती सरळ तुमच्या दोघांवर खापर फोडल. नका बोलू बाबा तुम्ही काही माझ्यासाठी. बाहेर जायचा नुसता विषय जरी घेतला ना तिच्याकडे तर ती कांगावा करत. आई आपण एकाच 2 जाऊन सांगल ती. भया माझा नवरा मला सोडून गेला म्हणून दांगडो करेल ती. आणि हेच नकोय मला. मायामुळे आई आपण कायला त्रास? माझे भोग मीच भोगले पाहिजे. 3 वर्षापासून मानगीटवर बसली ती भूतासारखी. दादा असं नको ना रे बोलू तू. नाही लते, एक निर्णय चुकला ना की नशिबी काय येतं ना हे पाहतोय मी आता. दादा बायको म्हणल्यावर कुरबुरी होणारच ना. पण तुमच्यात कुठं होता? ए बाई, नाही हिच्या दिसण्यावर नको जाऊ. लय लेक्चर देती मला, लय बोलती. आब्या खोटं बोलू नको, आब्या ही करू नको, आब्या ती करू नको. हा खोटं बोलू नको म्हणले म्हणजे काही चूक केली का मी? तुझं खोटं बोलणं मला आवडत नसताना बी ना तुझी साथ देते मी, कळलं का? लतिकाचं शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. साथ देते तुला ती आणि मला तुझ्या डोळ्यात बी दिसत तुझं लय प्रेम आहे तिच्यावर. दादा असं काही नाही, आमचं पटत नाही बरं. त्याची खोटं बोलण्याची सवय ना त्याच्या डोळ्यांना बी लागलीये. फक्त वेळ मारून न्यायची असती त्याला. हा का? तुला सत्यवानाची अवतार आहे ना, खरं बोलती. तुझ्या इतकं तर नाही. पण मी थोडं बोलती ना खोटं. मला ना भांडायचं नाही अभ्या तुझ्याशी. माझा तर छंदच आहे ना भांडण्याचा. नाही लहानपणी असायचं ना, आवडता छंद निबंधल्या त्यातल्या यायचो मी. बायकोशी भांडणे, दाना भांडणे. लहानपणी लग्न झालं होतं का तुझं? पण लहानपणीची इच्छा असू शकते ना, ती आता पुरी होई राहिली नाही का? अभ्या काय पानसटपणा चालू आहे तुझा? माझा ते पण आता इथं मुद्दा आपला नाही दादाचा आहे की नाही? तुमच्या भांडणात बी किती गोड आहे. आता तुमचं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं असेल तर तुम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलंच ना. तुम्हाला आता एकदा तरी वाटतं का की तुमचा निर्णय चुकलाय म्हणून? जुळले ना तुमचे सूर, चाललाय ना तुमचा संसार सुखाचा. किती मस्त हसत खेळत राहतात रे तुम्ही दोघं. छान मैत्री तुमच्या दोघांमध्ये. दादा या सगळ्यामध्ये ना फक्त मैत्रीच आहे आमची. असं काही नाही यार. गप राशील का? नाही बसणार मी गप. आणि पाय मायावर ऑलरेडी सोडायच्या नाही. हो दादा अजिबात ऐकू नको बायकोचं. त्यांना सांग मला सुना असताल जागीरदारांच्या घरच्या. मी माझं स्वतंत्र आहे, मला वाटेल तर करेन, मी स्वतंत्र आहे. अजिबात ऐकू नको तू. जे तू कधीच करत नाही. नाही तू खरं बोलतोय दादा. आमचे सूर जुळलेले आहेत, आमचा संसार खरंच सुखाचा चाललाय नाही का? तेच तर ना. अरे हे मिशी मनातलं बोलताना आधी मनात भीती वाटते. ती अशी हे बोलू की ते बोलू, काय कसलं भांडवल करणार का ही पत्ता नाही तिचा, नुसती राडा घालल ती. मी तुमच्या दोघांशी आता जेवढं बोललो ना तेवढं 3 वर्ष ते मिशी बोललो नाही. आमचं मन जुळलेलं नाही. आणि आता जर तिला स्पेस बीस जर म्हणलं ना तर अजून राडा करल ती. हो गा या आप्पांच्या डोक्याला टेन्शन. पण मग अशा परिस्थितीत दादा तू जाणार तरी कुठं? सगळं तर बंद आहे. तेच ना. एक आयडिया आहे माझ्याकडे. काय लाग सारखी सारखी पाया पडते. उठ पहिली, उभी राय माय. पाहत तुम्ही एवढं बोललात ना त्याच्याने मी जीवात जीव आला. उपकार झाले तुमचे. उपकार काय बोलती तू? आई बाप म्हणून कर्तव्य आहे ते आमचं.
अगं बोटाला धरून चालायला शिकवलं ना आम्ही आशूला. मग आता जर तो चाच पडत असेल तर त्याला हात देऊन सावरायला नको का माय? ते वकिलांना पाहिलं ना मी, मग धडकीच भरली मला. मला खात्री आहे का तुम्ही काय बी ठरवाल ना, जे बी कराल ते आमच्या भल्याच असेल. हो सुनबाई, आता बाकी कायचं टेन्शन घेऊ नका, संसारात लक्ष द्या. तू कुठं कमी पडू नको आणि त्याला तक्रारीची संधी बी देऊ नको. काय हा त्या बाई, जमल ना? हा, माझा संसार वाचवण्यासाठी काही करेल मी. लेकरा, तुझा संसार सुखाचा होणार आहे, मी शब्द देते तुला. बस त्या बाई बस, मला बाकी काही नाही पाहिजे. मला फक्त माझा नवरा पाहिजे. मग मला शेत बी नको, मला घर बी नको. माझ्या नवऱ्यासोबत ना मी छोट्याशा झोपडीमध्ये बी संसार करायला तयार आहे. पण यांनी बोललं पाहिजे माझ्याशी, मनातलं बोललं पाहिजे का नाही? नाही तर बायकोला काय पाहिजे असतं? 2 प्रेमाचे शब्द फक्त. तुम्ही त्यांना सांगा ना, त्यांना म्हणावं मनातलं माझ्याशी बोला. मुळात त्यांना फक्त बोला. मला बी वाटतं ना का माझे सुख दुःखाचे 2 शब्द मी कोणाला तरी सांगावे, शेअर करावे. हो सुनबाई बस, परत परत तेच तेच नका बोलू. तुमचा मुद्दा आम्हाला कळेल, ते बोलतील तुमच्याशी नीट. आम्ही सांगतो त्यांना. हे मी जाय, स्वयंपाक पाण्याचं बघ जाय. आता पोरं येतील बरं भुक भुक करत. आतेबाई, आज ह्यांच्या आवडीचा स्वयंपाक करते सगळा. थँक्यू थँक्यू थँक्यू. जाणार का? मनानं वाईट नाही हो पोरकी. तुमच्या ड्युट्याला सांगाय. हे बरं आहे, माझे दिवटे आणि यांचे चिरंजीव. काय सांगीन आशूला सांगीन. कसली आयडिया? आब्या मला हे मशी बोलायला लावू नको प्लीज. नाही नाही, मला इच्छा नाही बाबा ती याशी बोलायची. मला शांत राहावं असं वाटतंय. अरे मग तीच तर आयडिया आहे ना दादा. हा, मौन व्रत धारण करायचं, तीच आयडिया आहे. ये पाय, शब्दाला शब्द लागणार नाही आणि वादच होणार नाही तुमची. अरे बाबा, मी थोडा वेळ जरी शांत बसलो तरी शांत का बसला म्हणून कांगावा करते ती, बुनबुन करते कानापाशी. नको बाबा. दादा, तू आता कुठं बाहेर जाऊ शकणार आहे का? नाही. अरे मग निदान घरात शांत तर बसू शकतो ना. बापू नेहमी म्हणते मौनम सर्वार्थ साधनं. हा, आणि पाय काय ना, यामुळे तुमच्यातला तणाव बी दूर होईल. हा, आणि तुझ्या निर्णयाबद्दलचा पुनर्विचार सुद्धा होईल. काय दादा, तुला सांगू का, शब्दाला शब्द वाढतो आणि मग भांडण होतं. ते नाही होणार. आब्यानंच सांगितलंय. तू ऐकते माझं? हा, मग जे ऐकायचं असतं ना ते नेहमी ऐकते. हा का? हा, मग लय शहाणी आहे का तू? हायच मी. झालं का? झालं का भांडून? तुम्ही तरी कायला भांडत रे आता? उपाय सांगतील. लय राग आला ना की लगेच जायचं आब्याच्या जिम मध्ये आणि पंचिंग बॅग समोर घ्यायची आणि मग दे दाना 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 बुक्क्या मारायच्या. कशा मारायच्या बुक्क्या? दाना 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 दाना. नाही नाही, मी हिला सांगितलं होतं की बुक्क्या मार, पण तू हिचा उपाय कर. बुक्क्या हाणताना हे कर. दाना 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 दाना. करून दाखव. अभ्या, ही मस्करी करायची वेळ आहे का? ती केली म्हणून तो हसला तरी पाय पाय हसतोय. मी करून दाखवू का तुला कसं ते दाना 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 देतात ते? पाहिलं का? दाना दाना दाना. लते ही गोष्ट हे मला कळाली तर तिला संशय येईल ना. एक काम करू, अक्काच त्यांनी सांगितले तुला मौन व्रत धारण करायला, असं सांगून टाकू. खोटं कायला बोलायचं? नाही, बरोबर आहे याचं. तिला तेच सांगू, अक्का त्यांनी सांगितले असं करायला. तिला पटल ते. तुला पटेल का? काय
हेच खरं पटत नाही लोकांना, म्हणून काही वेळेला खोटं बोलावं लागतं ते, कळलं का? पण तू ना नेहमीच खोटं बोलतो, काही वेळेला खरं बोलतो. लक्षात ठेवा, एक दिवस तुझं लांडगा आल्यासारखं होईल. काय होणार नाही. नको ना, कायला भांडता तुम्ही आता? काय नाही, अभ्या मिशन मौन व्रत चालू होता. तुम्ही बोलले का हो आशूशी? काय आलं? अहो, आता बायकोला बी वाटतच ना हो, तिच्या पण काहीतरी अपेक्षा असतात की आपल्या बाबा नवऱ्यानं 2 शब्द जरा गोड बोलावे, आपण जो स्वयंपाक बनवलाय त्याचं जरा कौतुक करावं, आपल्याला समजून घ्यावं. काय सुनबाई बी जरा तशाच आहेत ना. तुम्ही बी सुनबाईंना सांगा जरा निरर्थक बडबड कमी करा म्हणावं, डोकं फिरत अशाने. अहो असं काय बोलता हो, बाईला बी वाटतच की हो आपलं मन मोकळं करावं म्हणून. आता बायको नवऱ्याशी नाही सगळं मन मोकळं बोलणार, तो कोणाशी बोलल बरं? आशूनी समजून घ्यायला पाहिजे, 2 शब्द गोड बोलावेत तिच्याशी, ती काय म्हणते ते नीट ऐकावं, समजून घ्यावं तिला. पण नाही, ती काय बी बोलायला लागली ना, हा घुम्यासारखा बसतोय पाय तुम्ही. तसा लहानपणापासून स्वभाव त्यांचा जरा शांतच आहे. हा, पण शांत आहे तरी बी भावाशी बोलतोच की, शांत आहे तरी बी आपल्याशी बोलतोच की, शांत आहे तरी बी लतीशी बोलतोच की. मग काय हेमीशीच बोलताना त्याचा शांतपणा आडवा येतोय होय? हा, ते बी खरंच आहे. मग ठीक आहे, आम्ही बोलतो त्यांच्याशी. हा गुरुजी नमस्कार. हा कधीचा मुहूर्त म्हणले तुम्ही? हा उद्या सकाळ सकाळ. हा चालेल ना काही घाई नाही. बरं मी काय म्हणते गुरुजी, सगळी यादी आहे ना सामानाची ती मला मेसेज करून ठेवा, आणि साईटचं नाव आणि पत्ता तुम्हाला मेसेज केलाय तो पावर का? हा उद्या भेटू मग साईटवर. हा ठेवू. हा ठेवते. हॅलो ना तोरा, काय अजून एक फोन करा. कोणाला? मिस नाशिक. मी कायला फोन करू त्या नटवीला? तो ए तारे, ए माकडा, नटवी काला म्हणता बरं तुम्ही तिला? मर तिकडं. बरं सॉरी, ऐका ना, ते पुरावा बिरावायचं राहू दे बाजूला. तुम्ही एक लिटिल मध्ये फोन टाका ना, मिस नाशिकला थोडं बोलून घ्या ना. आबांकडे डाळ शिजली नाही तेव्हा माझ्याकडे आलाय का थोबाड घेऊन? परमपूज्य आईसाहेब बी भूगोल, मी तुम्हाला यासाठी म्हणून राहिलो का तुमच्या फोनमुळे त्यांना जरा धीर मिळेल नाही का? आणि ऑलरेडी हेमा दिदींच्या काळजीनं त्या लई रडू राहिल्या. कोणाच्या? हेमा दिदी. अरे बाबू, मग तू डोळे बिळे पुसून आला का नाही त्याचे? विजय तसा नाहीये. विजय असा आहे का, तुम्ही जर त्यांना फोन केला ना तर त्यांना खात्री पटेल मिस नाशिकला तर मी खोटं नाही बोलत आहे नाही का. त्यांनाही असं वाटेल का दौलत पण ट्राय करू राहिला, आबांना कन्सिव्ह करू राहिला का आप्पांना फोन करा म्हणून, असं या टाईप मध्ये. अय बाळदान्या, तू आड्यावरून आवळं नको भाजू. म्हणजे आबायात पडतील असं मला वाटत नाही. आणि त्यांना टीव्हीला सांग, बहिणीची एवढी काळजी असेल ना तर स्वतः जा आणि पोलिसांकडे कंप्लेंट कर. आम्हाला कायला ओढत येत? हा, आणि हे पाय, तू भी यात पडायचं नाही, कारण तू तोंडावर पडणार आहे हे साफ दिसतंय मला. हा हो आई साहेब. ओ डेव्हलपर, काय आहे, आपल्या साईटची पूजा आहे आणि उद्या सकाळीच आहे, तेव्हा तिकडे लक्ष द्या. हा, ही लोकांची धुनी धुवायची काम आहे ना, बंद करा आता. हा मग तुम्ही पण आमचे का ऐकून जा मातोश्री. काय आहे ना, ती साईट कुठे आहे ते मला माहिती नाही, पण ती जर का कुठं लांब तिकडं त्या कुठं म्हशीच्या कुठं खापदाडात जर असेल ना तर एवढ्या लांब तिकडे बोंबलत लॉंग रूटला मी जाणार नाही. काही झालं तरी गाव नाही सोडणार मी, सांगून ठेवतोय. ओव्हर अँड आउट. बाई, सॉरी.
एवढा काट उठला ना याचा अर्थ फोडणी बसली बाई, चांगली टणक्यात बसली. हा ते हे लय झणझणीत खातात ना. काय केलंय का तू? ते डुबुक वड्याची आमटी, मसाले भात आणि शेंगादाण्याचा कुटाचा भुरका. वा एवढं सगळं त्याच्या आवडीचं करून बी झालंय तुझं? हा बाई अगं हे मे एवढं तुला सगळं करता येतंय, मग इतर वेळेला स्वयंपाकाचा एवढा कंटाळा का करते ग बाय? थांब आता, येऊ दे लतीला येऊ दे, मी तिला सांगणार आहे. फोडणीचं हे मेकडे लागलं, चपाती आणि भाकरीचं तुझ्याकडे लागलं. असंच प्रेमाने बनवावं आणि प्रेमाने खाऊ घालावं, मग काय आला आशू चिडल तुझ्यावर. मग कर कर वा. आतेबाई तेवढं जरा फोन करून विचारता का यांना कुठे आलेत म्हणून, म्हणजे येत असले का कशी लगे गरमागरम भाकरी करायला घेते. काढ उठलाय बाई. राहाडा नको यार घरी आता. नाही रे होणार. हा अंतर्ज्ञानी आहे ना तू, सगळ्याचं सगळंच कळतं तुला. ये पाय दादा, तुला मी शांतच असतो का नाही घरी, त्यावरनं राडा कायला होईल, कायला संशय येईल तुझा, आहे का नाही? काय झालं ते अंदाज व्यक्त करायला अंतर्ज्ञानी नाही असावं लागत. हे जे दिलंय ना खांद्याच्या वर चालवायचं, ते सगळं कळतं. चालव ना मग तू. मी चालवतो. आईचा फोन घे घे. हाय. हा कुठं आहे बाबा तू? इथंच आहे बाहेर आलो. हा ये लवकर. का बरं, काही झालं का? तू घरातनं बाहेर पडला त्याला लय वेळ होऊन गेला रे. मग ये आता, वाट पाहू लागले मी. हा आलो आलो आलो, 1 मिनिटात आलो. हा ठेवते. आलो. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, आई वाट बघू राहिली ना घरी. जातो मी घरी. अभिमन्यू लतिका खरंच सॉरी. आणि थँक्यू, तुम्ही मला मदत करताय त्यासाठी. ए दादा, थँक्यू काय म्हणतो तू? नाही तर काय, आम्ही आहे तुझ्या बरोबर, नको टेन्शन घेऊ. अबे खरंच ना दादा, मी हाय तुझ्या बरोबर म्हणलं ना, तू जो बी काही निर्णय घेशील मी तुझ्या पाठीशी असेल. 3 महिन्यानंतर. हो नाही म्हणजे निर्णय वेगळा होण्याचाच राहणार आहे तो, आता राहू दे किंवा 3 महिन्यानंतर. पण आता तू म्हणून राहिला म्हणून थांबवतो मी 3 महिने. ठीक आहे, बोलू आपण. पडू मी. हा चल. सिक्रेट ठेवायचं, सांगायचंच नाही काय बनवलंय ते. बेस केलं. काय म्हणले? हा तू बाहेरच आहे म्हणला. मी आलीत का? हा येऊ लागला लगेच. तुला खरंच असं म्हणायचंय का अभ्या? काय हे जर दादानं वेगळं व्हायचा निर्णय घेतला तर तू त्याची साथ देणार? ती नौबतच नाही येऊ द्यायची. वहिनींची बोलून मी त्यांचं भांडण मिटवणार आहे, नको टेन्शन घेऊ. अबे तू खोटं कायला बोलतो रे? काय झालं ते, मी जर खरं बोललो असतो ना तर एकतर त्यानं लग्न मोडलं असतं किंवा दारू न पिण्याचं वचन. आणि आपल्याला हे दोन्ही बी नकोय, नाही का? सत्यवानाचे अवतार, कळतंय का? अर्थात. खोटं बोलण्यात बी. अभ्या, मला वाटलं तू दादा वहिनींबद्दल बोलतोय. त्याबद्दलच बोलतोय मी. हा मग आहे मी बरोबर. मी वहिनींची बोलतो, तू दादाशी बोल. चालेल. दादानं आता फक्त स्वतःहून म्हणलं पाहिजे की हे लग्न मी मोडणार नाही.
तसं नाही झालं तर लय वांदे होतील माझे. नाही मी त्यांचा संसार टिकावा, चांगला सुखाचा व्हावा असं वाटतं मला. दादानं जर हट्टच केला ना वेगळं व्हायचं, तर मी त्याला काही बोलू बी शकणार नाही. म्हणजे साथ नाही देणार मी त्याला, पण विरोध बी नाही ना करू शकणार. ग्वाही देऊन बसलो ना त्याला. म्हणून काय आहे ना, मी असं काहीच केलं नाही. लय छान आहे ना तू. हं? सगळं कळतं तुला. हा मग हा बापू, हा बाहेरच आहे, मी येते. बर चला निघते. थांब गेलं ते 5 मिनिट. हा भ्या, तुझ्या खोटं बोलण्याचा ना लय ओव्हरडोस झालाय मला. निघते आता, दे इकडं. बाय. काय खोटं शिजतंय डोक्यात? तुला प्रपोज करायचं.